नमस्कार. मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत अगदी तोंडात टाकताच विरघळणारी, एकदम चवीला अप्रतिम लागणारी तिळगुळाची बर्फी, जी हेल्दीसुद्धा आहे. तर बनवूयात ही बर्फी. ही बर्फी बनवण्यासाठी इथे मी 1 कप तीळ घेतलेले आहेत. हे धुवून वाळवून घेतलेले आहे आणि तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे. म्हणजे जेवढा तीळ तेवढाच गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई एकदा तापली की गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि हे तीळ भाजून घ्यायचे. 4 ते 5 मिनिटातच तीळ आपले छान भाजले जातील. तीळ तडतडायला लागले की लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. हे तीळ प्लेटमध्ये लगेच काढून घेतल्यामुळे काय होईल की जास्त तीळ भाजले जाणार नाहीत आणि बर्फीची चव एकदम छान येईल. एका पोळपाटावर किंवा एखाद्या प्लेटमध्ये सुद्धा थोडंसं तूप लावून पसरवून घ्यायचं. आता ज्या कढईमध्ये तीळ भाजले त्याच कढईमध्ये मी 1.5 चमचा तूप घातले आणि गूळ घालायचा आहे ह्याच्यामध्ये. गुळाऐवजी तुम्ही गुळाच्या पावडरचा सुद्धा उपयोग करू शकता. गूळसुद्धा मध्यम टू लो गॅसवरच वितळवून घ्यायचा. इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर करणार नाही आहे. इथे तुपाचा वापर केल्यामुळे ही वडी अगदी सॉफ्ट बनेल आणि चवसुद्धा छान येईल. ह्या पद्धतीने गुळाला बुडबुडे यायला लागले की गॅसची फ्लेम लो करायची आणि साधारण अर्धा मिनिट गॅसवर ठेवल्यानंतर ह्या पद्धतीने एखाद्या भांड्यात पाणी घेऊन हा पाक चेक करायचा. लगेच ह्याची गोळी बनली तर आपला पाक परफेक्ट शिजला असं समजायचं आणि गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये भाजलेले तीळ घालायचे. आता ह्या स्टेजला गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण लगेच पोळपाटावर काढायचं. त्याच्यामुळेच आधीच आपण तूप लावून ठेवायचं प्लेटला किंवा पोळपाटाला ह्या पद्धतीने. आता ही वडी थापून घ्यायची. थोडीशी लाटण्याने लाटून घेतलेली आहे. एखाद्या वाटीने सुद्धा थापून हे प्लेन केलं तरी चालेल, कारण आपल्याला ह्याच्या नंतर तुकडेच बनवायचे आहेत. पण मी लाटण्याने मुद्दाम लाटून दाखवले कारण तुम्ही लगेच ह्याच्या वड्या पाडून ह्याची चिक्कीसुद्धा बनवू शकता. पण आपल्याला इथे बर्फी बनवायची आहे, त्याच्यामुळे हे मिश्रण सेट झालं, गार झालं की ह्याचे असे तुकडे करून घ्यायचे. ही वडी बनवायला थोडीशी मेहनत लागते, पण ह्याची टेस्ट खूप सुंदर येते. खाताना सुरुवातीला एकदम सॉफ्ट लागते आणि शेवटी क्रंची लागते. तर ह्याचे असे तुकडे करून झाल्यानंतर मिक्सीच्या भांड्यात अर्धं भांडं हे तुकडे भरायचे आणि मिक्सीला फिरवून घ्यायचं. ह्या पद्धतीने आता हे सर्व मिश्रण आपण बनवून घेऊयात असं. तर सर्व मिक्सरमधून काढून झालेलं आहे, एकदम बारीक पावडर केलेली आहे. याच्यामध्ये घालूया आपण वेलची जायफळची पावडर, म्हणजे बर्फीची चव छान येईल, आणि 2 चमचे तूप. एकूण 3 ते 4 चमचे तुपाचा वापर केलेला आहे. आता हे तूप ह्या तिळगुळाच्या मिश्रणामध्ये किंवा पावडरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सर्व व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, म्हणजे आपली बर्फी छान होईल. अगदी हाताने सुद्धा तुम्ही मिक्स केलं तरी काहीच हरकत नाही. एका ताटाला थोडंसं तूप लावलं आहे मी. आता हे मिश्रण याच्यामध्ये घालूया आपण. ही वडी साधारण 1 महिना छान राहते, पण एवढी टिकणारच नाही कारण त्याच्या आधीच संपून जाईल. एवढी टेस्टी बनते. तर आता हे मिश्रण आपण छान व्यवस्थित लावून घेऊया वड्या बनवण्यासाठी किंवा बर्फी बनवण्यासाठी. ही बर्फी बनवताना ह्या स्टेजला जर मिश्रण तुम्हाला खूप कोरडं वाटलं तर ह्याच्यामध्ये थोडंसं तूप अजून घाला आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून मग ही बर्फी बनवा, म्हणजे छान बनेल. हिवाळ्यात ह्या पद्धतीची बर्फी आवर्जून खायला पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ही खूप चांगली आहे. आता आपलं मिश्रण व्यवस्थित आपण सेट करून घेतले. आता थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण ह्याच्यावर घालूया.
तुम्हाला घालायची नसल्यास अगदी अशी बनवली तरी छान टेस्टी लागते. ड्रायफ्रूटसोबतच सुकं खोबरं जरी घातलं तरी ते सुद्धा छान लागतं. हे थोडंसं आपण प्रेस करून घेऊया म्हणजे बर्फी छान बसेल. आता हे सर्व 10 ते 20 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं म्हणजे वडी सेट होईल आपली. साधारण 20 मिनिटांनी बघा मिश्रण व्यवस्थित हे झालेलं आहे. तुम्ही गरमीच्या दिवसात ही बनवत असाल तर हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे छान सेट होतं. पण आता हिवाळा असल्यामुळे बाहेर ठेवलं तरी ते साधारण 20 मिनिटात सेट होऊन जाईल. त्यानंतर आपण ह्या पद्धतीने वड्या कापूयात. तर आपल्या वड्या तयार आहेत. एकदम टेस्टी, एकदम सॉफ्ट. ज्यांना दात नाहीत अशी लोकंसुद्धा ह्या वड्या खाऊ शकतात आणि एकदम टेस्टी बनतात. हेल्दी तर आहेतच. तर ह्या पद्धतीच्या वड्या नक्की ट्राय करा. मकर संक्रांतीलाच काय पण इतर वेळीसुद्धा ह्या करून ठेवल्यात तर घरातल्या सर्वांनाच आवडतील आणि अगदी लगेच फस्त होतील. तेव्हा ह्या पद्धतीने ही बर्फी बनवून बघा. तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल. धन्यवाद.